पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे हे वाळू चोरी रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर. वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर महादेव मंदिर परिसरात वाळू माफियांचा हल्ला. पंढरपूर शहर तालुक्यात भीमा नदी काठावरून होणारा अवैध वाळू उपसा जसा वाळू माफियांना रगड पैसा मिळवून देत आलाय, तसाच तो इथल्या गुन्हेगारीलाही खतपाणी घालणारा ठरत आलाय. हे विविध घटनांतून वेळोवेळी समोर सुद्धा आलंय. खरं तर एखाद्या गावातून अवैध वाळू उपसा होत असेल तर तेथील पोलीस पाटील, तलाठी, मंडल अधिकारी या निवासी पदे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ते नजरेस कसे येत नाही असा एक प्रश्न आहे. एखाद्या गावात जाऊन पोलीस अवैध वाळूवर कारवाई करतात, पण तेथील स्थानिक महसूल प्रशासनास याची माहिती नसते, हे अनेक वेळा दिसून आलंय. पंढरपूरचे तहसीलदार म्हणून सुशील बेल्लेकर कार्यरत असताना वाळू माफियांना अगदी मोकळं रान मिळालं होतं, अशीच भावना व्यक्त होत होती. आता नव्याने रुजू झालेले तहसीलदार सचिन लंगुटे हे वाळू चोरी रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आलेले असतानाच आज गुरसाळे नजीक होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर महादेव मंदिर परिसरात वाळू माफियांनी हल्ला केल्याचं समजतंय. यात महसूल प्रशासनाची गाडीही दगडफेक करून फोडण्यात आल्याचं समजतंय. तलवारीचा धाक दाखवून वाळू माफियांनी आपली वाहने जेसीबी पळवून नेल्याचंही समजतंय. याबाबत महसूल प्रशासनाकडून अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.